एक मोठी बातमी समोर येते। 2-3 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का, या संदर्भात आता चर्चा रंगू लागली आहे। शिवसेनेला केंद्रात मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे, येत्या 2 ते 3 दिवसात खरं तर श्रीकांत शिंदेंना शिक्षण कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, राजकीय वर्तुळातून 2-3 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, काय अपडेट? उमेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर काही मंत्र्यांना यामध्ये डच्चू दिला जाणार आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। आणि नव्या चेहऱ्यांमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव जरा जास्त चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षण कॅबिनेट मंत्रिपद श्रीकांत शिंदे यांना दिलं जाऊ शकतं, अशा प्रकारची माहिती दिल्लीतून विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर 6 खासदार जे ठाकरे गटातून फुटले, त्यामागे सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर श्रीकांत शिंदेंनी केलं। आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि त्यामुळे त्यांना एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे। सोबतच संजय बंडू जाधव यांच्याकडे देखील राज्य आरोग्य मंत्री पदाची जी आहे ती जबाबदारी दिली जाऊ शकते। आपल्याला माहिती आहे 6 खासदारांमध्ये त्यांचं देखील नाव होतं, त्यांना एक मोठी संधी दिली जाणार आहे अशा प्रकारचं बोललं जात आहे। त्याच्यामुळे प्रतापराव जाधव यांच्याकडे फक्त आता आयुष खात्याच्या, आधीपासूनच शिवसेनेचे राज्य केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या खात्यात आहे, त्यांच्याकडे फक्त आयुष खातं आहेत ते राहणार आहे। अशी एकूण सगळं महाराष्ट्रात या मंत्रिमंडळ विस्ताराचे जे आहेत ते पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात श्रीकांत शिंदे आपल्याला केंद्राच्या मंत्रिमंडळात दिसतील अशा चर्चा ज्या आहेत त्या आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। मात्र काही मोठे बदलही जे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान असतील किंवा हरदीप सिंग पुरी असतील, जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांना कुठेतरी डच्चू दिला जाऊ शकतो अशा प्रकारची देखील शक्यता वर्तवण्यात येते। त्याच्यामुळे अनेक बदल आहेत, या 2 ते 3 दिवसामध्ये हे बदल घडू शकतील अशा प्रकारची शक्यता आहे। मात्र ह्या सगळ्यांना हालचालींना जो आहे तो दिल्लीमध्ये वेग आलेला पाहायला मिळतोय। काल स्वतः अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आणि या सगळ्या बाबत त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे याच्या 2 ते 3 दिवसात नेमकं काय होतंय, महाराष्ट्रात त्या केंद्रीय मंत्री जे बदल होणार आहेत त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।